मुंबईसह आगामी पालिका निवडणुकांसाठी काँग्रेस स्वबळाच्या तयारीत। मनसेबाबतचा अंतिम निर्णय हायकमांडच्या कोर्टात। काँग्रेसची भूमिका। मनसेला मविया सोबत घेण्याच्या राऊतांच्या लगीनघाईमुळे गोची। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। राऊतांच्या वक्तव्यामुळे मनसेसोबतच काँग्रेसही नाराज। अजित पवारांच्या सूचना पायदळी तुडवत संग्राम जगतापांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। तर जातीवाचक बोलणं टाळत जातीय सलोखा ठेवा। शरद पवारांकडूनही जाहीर नाराजी व्यक्त। पुण्यात घायवळ प्रकरणी धंगेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये आरोपांचा सिलसिला सुरूच। आपल्या विरोधात मकोका लावण्याचं षडयंत्र। धंगेकरांचा पाटलांवर गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचा मोर्चा। पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नाला वाचा। काँग्रेस राष्ट्रवादीचाही सहभाग। दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वी, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। उद्यापासून होणारं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे। 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी। तर 6,000चा दिवाळी बोनसही जाहीर।